सुनो गाइस, तो आज हम आए हमारे गांव के घर में और इधर हो रही है साफ सफाई। और आप लोग देख रहे होंगे मेरे पास साड़ी है, ये नई है और ये साड़ी के ऊपर से हम दोनों की लड़ाई हो रही है। और इधर देखो हमारे घर में पसारा देखो, इधर बहुत कॉकरोच थे और इसमें आप लोग देख रहे होंगे क्या होगा। इसमें सारा गोदरी चादरी और हमारे कपड़े है और ये हमारे किचन देखो साफ करायला माणूस चालले काय माझे का आणि काय माझ्या हळदीला साडी बघा बघा। आणि हे माणूस आमचा बिनकामाचा बसले नुसता कधीपासून। आमचं घर बघून घ्या, जाम पसार आहे इथं। शंकरवाल्या कुठे रे तू? एकदाच करायला लागतील द्या। आम्ही आलो साफसफाई करला आज आणि आता आले आमची ओवी। ओवी नवीन घर बांधायची तुला? तुला आठवण आला गेलती का? आणि इसको लाने के लिए गई थी ये और वो हमारा भूत बंगला है उधर जाके उधर से गेल तो मी उधर में गई थी। ये भाई है ना हमारे भाई कुठे गेला रे तू? हा ये भाई घाबरो त्या घरात जायला मी एकटी गेलतो। बापूस फोन शिरला त्याला लक्ष नसतं कुठेशी। त्या काही आमचा भाई भित्र आहे, तुम्हाला समजला असेल। मी त्या घराने एकटी गेलतो, ते आम्हाला आधी ब्लॉक करायची आठवण नव्हती। एवढी कॉमेडी झाली ना आमची, तुम्ही पण बघून जाम असते। तुमचा पोटबीट दुखला असता म्हणून बरं राहते, नंतर चालू करून दे। आणि कामाचा माणूस बघा। तर काही तुम्ही विचार करत असेल मधीने चित्र गावातली घरी साफसफाई करायला का गेल्या? साफसफाई करायचं कारण असं तुम्हाला आमच्या घराबद्दल लगे वेगीन जमले का काय? यो बघून घ्या तुम्ही कसं पसर आहे यो। आमच्या घरात संडास बाथरूम बांधायची। हा आणि गाईज यो बघून घ्या तुम्ही सगळा यो बाहेर किचन आहे, म्हणजे वहिनी सांचा आई सांचा भांडी विंडी काढले नाही। आता इथं होणार आहे नवीन बाथरूम किचनचं, आता बघून घ्या। हलिया आलो ग तुझ्यासाठी किचनचा हलिया बघून घेतला असेल, थोडे दिवसात तुम्हाला वेगळा दिसेल। हा म्हणजे मी काय सारखी जाईल असो का? मग काही तिथं आलं असं आलं होतं ना आमचं। घरी जायला लागतं आम्हाला, म्हणून आता बाथरूम इकडं नको। आणि खरं कारण आहे गाई जोवी कपडे धुते बघा। आताच ते आले अंगणवाडींची घरी आणि ते कपडे धुते। ओवी इकडे बघ बघा, आमची हिरोईन आमची पोर कामाची आहे गाई। आमच्या घरात ना आम्ही इकडे राहायच नाही, म्हणजे आम्ही इकडे तिथं राहत नाही हो, त्या साईडला राहतो। यो फक्त आम्ही पसारा ठेवायला आमचा काय बोलताय पसारा ठेवतो असतील ना। गेस्ट हाऊस पाहुण्यांचा असतो तो स्टोर रूम काय स्टोर रूम आहे। आणि या बाहेरला बघा तो एक टेबल माय डोका इज ओरिजिनल नॉट अ डुप्लिकेट। तिच्या नांदी नका तुम्ही लागू, मला माहित असून पण मी तिच्याच नांदी लागतो, कारण ती माझ्या नांदी लागतं म्हणून। म्हणजे मी कोणशी भांडत नाही, बोलत नाही, मी शांत मुलगी आहे मी। गाईस तुम्हाला एक दाखवू का? यो भाया बघा, यो भाया बघा, यो फोटो दिसला मम्मी साई माझे कधीला आणि मी जरा किन चाललं आणि भाया घाबरून पालाला बाहेर। घाबराची गोष्ट काय? घाबरलाच ना, घाबरले डायरेक्ट मी ना करत तुम्हीच करा बोलता आणि बाहेर गेला। आणि यांच्या दोघींचा अजून चालले, या सासू सुनांचा काही खपत नाही। चालून दे, जमले त्यांची जमून दे, करा साफसफाई। भाया आमचं भारी क्यूट दिसत ना पहिला। आणि चालले हे दोघी जणी फिरायला। ओवी कुठे रे? ओवी दिसत पण साक्षी तुझ्या मागची पिशवी काढायला आणलेली। व्हिडिओ नंतर बाय भायाला फेमस करून टाका। पलायची घाई बघा बाहेरची। आणि इकडे बघा हिला खजाना भेटलेला आणि हिच्या हाता मी मारला। दाखव दाखव ये बाई इकडे बघा, ये क्या हुआ? हे राम
यहाँ पे ना पूरे के पूरे लोग एंटी के काहीच इकडून तुम्हाला होल दिसत ना जा गाईज दिसत आवरा मोठा माणूस पण घाबरत जाम इकडे काय नाही परत टाकला तिकडे मी ही सारी काही चोरली नाही ओ मी कॉकरोच हिरती इकडे मग तिच्या हातातल्या त्यांच्या मला एक गोष्ट सांगू का अयो आमच्या घरी ना तो आता फेमस झालेला आहे बघा तुम्ही जेव्हा या आई सांचे पण किचनचं काम करत होता तेव्हा या आईसा पण इथे येऊन राहिलेली आणि आता यांचं किचनचं काम करायचं म्हणून पण इथे येऊन राहिले कारण आम्ही इथं राहत नाही आम्ही राहतो आमच्या मामांची म्हणजे आम्ही आईजवळ राहतो म्हणून इथं कोण नसतं आम्ही फक्त गणपतीने येत आहो तर काय मार मार ओही चानस घ्या तुला मारायची हा मार मार हे बघा झाडू पुतारी सगळं निघतात बाया चालला भूत बंगल्यात बाया तू भितस कसं चालले त्या याव दाखवाला चल तू चल चल भित्र्या चल 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 आगे बढो हा या कारण होणार रे शूट गाईच घर बघून घ्या भूत बंगला बघून घ्या गाई ज्या करण्याला ना सगळी घाबरतात आणि इथं बारीक पोरं आली का ते आजारी पडतात म्हणून या घरात जास्त कोण येत नाही मी भीती नाही म्हणून मी आता करते इथं आणि बाहेरच्या वाटी मी आले घाबरतो ना म्हणून आणि सांगला तू पाठी चल माझे म्हणून मी आलो आता बाहेरच्या एकटाच ना मी चाललो मग हे बघा इकरावरी माती ती माती मग कावा घर होईल काय माहिती बघा ना आता काय करणार गरीब आहो ना आम्ही म्हणून बरं घर सांगतोय दिवस भरले त्याच घेऊन आणि गाईच मागाशी आई पडली दूध घाल भाजली पण दुधाच्या टोपीची दूध घ्यायला तरी माझा विचार झालेला ती टोपी उचलाचा नाव गाईज ही साडीवर अजून या साक्षीचा डोला आहे म्हणून मी ही साडी सोडली नाही सायकल बसलेली सायकल बघा आणि आता वजन कधी असेल तर सायकलवर बसलेला हो बस बाहेर काहीतरीच घडवल तर तू माणूस बघा जसं काही खायला लागले आता असं हात घेऊन बसले नसतं बाया आणि अशा प्रकारे आमचा घर साफ झालेलं आहे आणि इथं नाही झाला का चालू आहे काय चालू आहे आणि उद्या नाही तर परवा इथं वहिनी राहिलं येणार आहे हा तिकडे काम चालू होणार ना ते बाजूला आमचे कोणी पाहिलं होता का आणि गाईज आता आम्ही चाललो घरी बाय 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 बोल चालो आम्ही बाय